आणि लाईकचा भुकेला असणारा रविराज साबळे काल त्या आजीचा तो प्रकार झाला आणि व्हिडिओ काढण्यासाठी पळत गेला तिथे। ह्याला तर पब्लिक स्टंटच करायचंय, ह्याला तर आपली इमेजच चांगली करायची, ह्याला सोशल मीडियावरती व्ह्यूज आणि लाईक मिळवायचे आणि त्यातनं पैसा कमवायचे। हा कधी कुणाला न्याय देणार? हा फक्त पब्लिक स्टंटच करतो असं समजणाऱ्या लोकांना मला हेच सांगायचंय। काल जे लोक घरातून त्याला कमेंट टाकत होते, वाईट बोलत होते, तो कोणीही तिथे दिसला नाही, परंतु त्याला जशी ती घटना समजली तो बीडला गेला, त्या आजीच्या वेदना समजून घेतल्या, त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना तिथे जाऊन त्याने जाब विचारला। रविराज साबळे हा 99% खोटा असला आणि लाखो लोकांचे पैसे खाले असले, त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। त्यानं काय चूक केलं, काय बरोबर केलं याच्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये, परंतु जी गोष्ट सध्या दिसते त्याबद्दल बोललं पाहिजे। अखेर तो व्यक्ती त्या ठिकाणी गेला, त्या आजीच्या वेदना त्याने मांडल्या, त्या अधिकाऱ्याला जाब विचारला, परंतु जे घरात बसून त्याला वाईट कमेंट करतात त्यातलं कोणीही तिथं दिसलं नाही, त्याला ट्रोल करणारं कोणीही तिथं दिसलं नाही, परंतु तो एका हाकेत त्या आजी समोर गेला, आजीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू लागला, त्या अधिकाऱ्यांशी भांडू लागला, गब्बर नावाची टीम तयार करून तिथे गेलेला, त्यानंतर परत तो त्या आजीच्या न्यायासाठी व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, रविराज साबळेला ट्रोल करणाऱ्यांनो कधीतरी एकदा त्याच्या चांगल्या कामाची देखील माहिती द्या, लोकांपर्यंत माहिती पसरवा की हा व्यक्ती खरं चांगलेही काम करतो। याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका।